नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, हा मी फार्म हाऊस व्हिजिटवर बनवत आहे। म्हणजे आज जो माझा फार्म हाऊस आहे त्याच्यात झाडांना कोणते कोणते फळं लागले आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। अजून व्हिडिओ डिटेलमध्ये याच्यात काही केअर टिप्स वगैरे पण सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। असं मित्रांनो, फार्म हाऊस व्हिजिटवर आधी पण खूप सारे व्हिडिओज बनवले होते, ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता। माझ्या चॅनलवर मी आधीच अपलोड करून ठेवले आहे। आता कसं मित्रांनो, पावसाळा वगैरे पण लागला होता, तर मी मधात आत्ता फार्म हाऊसला आलो आहे, म्हणून मग मी व्हिडिओ तयार करत आहे। तर मग तुम्हाला आज मी झाडं वगैरे दाखवणार आहे। तर हे आपलं स्टार्टिंगचं इकडचं गेट आहे, पाहू शकता मेन गेट आहे। मग हे आपलं आता फार्म हाऊसचं एंटरिंग गेट आहे इकडे। अजून इकडे मग पाहू शकता तुम्ही पारिजातकाचे झाडं लावून ठेवले आहे। अजून इकडे चाफ्याचे झाडं तुम्ही पाहू शकता, खूप चांगले त्याला फुलं पण लागलेली आहे। हे चाफ्याचं झाड आहे, इकडे पारिजातकाचं झाड आहे, इकडे पामचं झाड लावून ठेवलं आहे, एक इकडे सागवानाचं झाड आहे, इथे एक फुलाचं आपलं सदाबहारचं झाड आहे। मग इकडे विद्याचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता याला पण फुलं लागले आपल्या पारिजातकला, पाहू शकता। याचे आता फुलं खाली पडत आहे खूप सारे। आणि आपलं विद्याचं झाड आहे, इकडे पण आहे पाहू शकता। आणि इकडे आपलं कडुलिंबाचं झाड, नीम ट्री, इकडे पण एक विद्याचं झाड आहे। हे असं गोडाऊन सारखं आहे, इकडे सगळं स्टोरिंग रूम सारखं, इथे सगळं जे सामान आहे ते ठेवलं जाते, काही स्टोअर वगैरे करायचं असलं तर स्टोरिंग रूम सारखं वापरलं जाते। इकडे पण पाहू शकता एक मोठं सागवानाचं झाड आहे। मग इकडे हे झेंडूचे झाडं लावून ठेवले आहे, जसं पाहू शकता तुम्ही। हे आंब्याचं झाड आहे, जे मित्रांनो उन्हाळ्यात हे आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते, तर त्याच्यावरही व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तोही पाहू शकता। हे पिंपळाचं झाड आहे। मग इकडे मनी प्लांट आहे, इथे पण झेंडूचे लहान रोपं आहे। हे पाहू शकता ओव्याचं झाड आहे, ओव्याचं झाड खूप चांगलं मोठं झालेलं आहे, पाहू शकता कुंडीत पूर्ण पसरलेलं आहे। आता याला नंतर थोड्या दिवसानंतर जमिनीत लावलं जाईल। आणि हे पण आपलं एक डेकोरेटिव्ह प्लांट आहे, इथे पण पारिजातकाचं एक झाड आहे। आणि इकडे पाहू शकता चाफ्याचं झाड आहे, त्याला खूप चांगली फुलं पण लागलेली आहे, पूर्ण वरपर्यंत हे फुलांनी भरलेलं आहे। आणि खूप चांगलं असते मित्रांनो, इकडे क्लायमेट वगैरे पण पाहू शकता, पूर्ण चांगलं असं पूर्ण पहाडी एरियाच आहे हा। इकडे पूर्ण पहाड आहे मित्रांनो, हे बघा। मग इकडे मित्रांनो जांभळाचं झाड लावून ठेवलं आहे, पामचंही झाड आहे इकडे, इकडे पण आहे। मग इकडे झेंडू वगैरे बाकीच्या व्हेरायटीज लावून ठेवल्या आहे, तुम्ही पाहू शकता। इथे पण आता झेंडूची लागवड होऊन राहिली आहे, लाईनी तसे झेंडू लावून राहिले आहे। हा पाहू शकता, हा रबर प्लांट आहे। अजून इकडे पण हे 2-3 जे दिसतात हे पण सगळे आंब्याचे झाड आहे। आणि इकडे पण आंब्याचे आहे, आणि तो तिकडे शेवटी जे आहे गुलाबाचं झाड आहे। इकडे हे डाळिंबाचं झाड आहे, सध्या याला काही फुलं वगैरे नाही लागले आहे, याची वाढच होत आहे। मग इकडे गुलाबाचं झाड आहे, त्याला फुलं लागले होते, आता कळ्या लागलेल्या आपण पाहू शकता। मग इकडे आता हे बाकी अनवॉन्टेड प्लांट्स वीट झालेले आहे, यांना नंतर काढल्या जाईल पाऊस थोडंसं थांबल्यानंतर। मग इथे पण एक आंब्याचं झाड आहे, एक समोर आता मी तुम्हाला 12 महिने आंबेवालं दाखवेल, त्याला आंबे लागत राहतात कंटिन्यूस। यांना कसे उन्हाळ्याचेच मित्रांनो आंबे लागत असतात। आणि हे जे पाहू शकता तुम्ही, हे पाण्याचं टँक आहे, किंवा खताचं पण याच्यात तयार केलं जाते, खत किंवा पाणी आपण स्टोअर करू शकतो याच्यात। तर हे तुम्ही टँक पाहू शकता। तर आपले खत अजून पाणी तयार करण्यासाठी इथे आपण टँकर्स ठेवले आहे। आणि मग इकडे पण एक डाळिंबाचं झाड आहे, सीताफळाचं झाड आहे। सीताफळाच्या झाडाला पाहू शकता खूप चांगली सीताफळ लागलेले आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतच असेल खूप चांगले सीताफळ लागलेले आहे। याला खूप सारे फुलं पण लागलेले आहे, अजून खूप सारे सीताफळ पण आपण पाहू शकता याला लागलेले। याला फुलं पण खूप लागलेले आहे, पहा इकडे सीताफळाच्या झाडाला मागच्या व्हिडिओजमध्ये जेव्हा मी दाखवलं होतं मित्रांनो, त्याला जस्ट फुलंच लागले होते। आता जे अपडेट मी देऊन राहिला तुम्हाला, त्याच्यात तुम्ही पाहू शकता खूप चांगले सीताफळ याला लागलेले, आणि फुलं पण खूप सारे मित्रांनो झाडाला लागलेले आहे। मग आपलं सीताफळाचं झालं, याच्या मागे पण हे पाहू शकता हे आंब्याचं झाड आहे। इकडे पाहू शकता मित्रांनो कढीपत्त्याचं झाड आहे, कढीपत्त्याचं झाड पण खूप चांगलं पाहू शकता। याची स्टॅम्प वगैरे पहा तुम्ही किती चांगली आहे, आणि झाड पण फार आहे। इकडे पण आंब्याचं आहे, आंब्याच्या झाडालाही चांगल्याने सपोर्ट दिला आहे, कारण झाड पूर्ण खाली वाकत होतं म्हणून। अजून मग इकडे पाहू शकता, हे पण आपले एक डेकोरेटिव्ह प्लांटची व्हेरायटी आहे। आणि मग इकडे पण आपण हे पानाचं झाड लावलं आहे।
आणि हे पाहू शकता आंब्याचं झाड. मी जे सांगत होतो मित्रांनो 12 महिने आंबे ज्या झाडाला लागतात ते हे आंब्याचं झाड आहे. याला पाहू शकता तुम्ही 12 महिने आंबे लागतात. आंब्यांचं साईज पण पाहू शकता. आत्ता तर जस्ट त्यांना ग्रोथ झालेली आहे. अजून हे फार मोठे होतात. एवढेपर्यंत हे आंबे भरपूर मोठे होत असतात आणि यांना 12 महिने आंबे लागतात मित्रांनो. खूप चांगलं झाड आहे हे. आणि याच्यावर आंबे आपण पाहू शकतात किती जास्त आंबे लागलेले आहे या झाडाला. फक्त इकडे एक त्रास आहे मित्रांनो, माकड वगैरे येतात. कारण इथून जे आहे बाउंड्रीपासून समोर जंगल सुरू होते, तर तिकडनं डायरेक्ट माकड इकडे येत असतात. अजून इकडे म्हणजे हे जे आंबे आहे मित्रांनो हे तेवढे जास्त सुरक्षित नाही राहत, कारण तेवढं कोणी इथे असत नसते लक्ष वगैरे ठेवायला म्हणून. तर मग हे कैरास तरी पाहू शकता आपण. इकडे पण खूप लागलेले आहे आंबे. हे आंबे आपण पाहू शकता. इकडे पण आंबे लागले आहे. आणि हे पहा मित्रांनो ॲलोवेराचं झाड. ॲलोवेराचं झाड पण फार छान आहे. त्याच्यावरही मित्रांनो पाहू शकता आंबे असे खाली वाकून गेले पूर्ण. हे झाडाला आता सपोर्ट देऊ आम्ही. काही खाली गळून पडतात मित्रांनो. जास्त प्रचंड पाऊस आला तर त्याच्यामुळे कसं खूप सारे आंबे गळून पडत असतात. तर पावसामुळे पण झाडाचं आपल्याला म्हणजे सुरक्षा करावं लागत असते. मग इकडे पाहू शकता ॲलोवेराचं झाड आहे. ॲलोवेराचं झाड खूप लोक म्हणतात की ओव्हर वॉटरिंगनी खराब होते वगैरे, पण तसं त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे मित्रांनो. आता याला 3-4 वर्ष झाले आहे. 3 वर्ष तर नक्कीच झाले या ॲलोवेराच्या झाडाला. मी जमिनीत लावलेलं आहे. हे ओव्हर वॉटरिंगमुळे आत्तापर्यंत खराब कधीच नाही झाला आहे. आणि याला फुलं येत असतात. ही जी फांदी पाहू शकता याच्यातनं निघाल्या वर्षातनं एकदा याला मित्रांनो मोठी फांदी येत असते अशी ॲलोवेराच्या झाडाला. आणि त्याला वर्षातनं एकदाच असे फुलं लागत असतात. अजून मग त्याच्यावरच बिया वगैरे पण आपल्याला दिसतात. तर हे ॲलोवेराचं झाड असते. याला पण याची एक स्पेशालिटी आहे जी तुम्हाला सांगितली मी, फुलांची वर्षातनं जी लागत असते. आणि हे जमिनीत खराब नाही होत. तर तुम्ही पण जमिनीत ॲलोवेराला बिंदास लावू शकता. मग लिंबूचं हे मोसंबीचं झाड आहे. अजून हे वालं पाहू शकता सीताफळाचं झाड आहे. याही सीताफळाच्या झाडाला खूप चांगले सीताफळ लागत आहे. फुलं पण खूप सारे लागलेले आहे. सीताफळही लागून राहिले आहे. हे पाहू शकता हे चिकूचं झाड आहे. चिकूच्या झाडाला खूप सारी फ्लावरिंग्स आहे, फुलं लागलेले आहे. अजून या चिकूच्या झाडालाही आता चिकू लागून राहिले आहे. आपण पाहू शकता. खूप शांत वातावरण आहे मित्रांनो. हा जो भाग आहे हे चौकी आहे. कान्होली 12चं गाव जे आहे आपलं महाराष्ट्रामध्ये, तिथे कान्होली 12 चौकीचं जे गाव आहे तिथे आहे हे माझं फार्म हाऊस. तर इथे पाहू शकता तुम्ही. लिंब आहे मित्रांनो. लिंबाला पण खूप चांगले लिंब लागले. याची आत्ताच छाटणी केली होती कारण झाड पूर्ण खाली वाकत होतं म्हणून. मग याची खूप चांगली छाटणी केली तर आता यालाही लिंब खूप लागून राहिले आहे. मग मित्रांनो पाहू शकता करवंदाचं झाड आहे. करवंदाच्या झाडाला किती चांगले करवंद लागलेले आहे. आता तर सध्या याची खूप चांगली हार्वेस्टिंग करून घेतली. म्हणजे जेवढे पूर्ण करवंदांनी पूर्ण भरलेलं होतं, पूर्ण लालसर झाड दिसत होतं, खूप सुंदर दिसत होतं. तर याचे जे करवंद होते मित्रांनो ते तर आता तोडून घेतले आम्ही पूर्ण. अजून मग आता जेवढे उरले आहे हे पण आता हळूहळू आम्ही तोडून टाकू. तर खूप याला पाहू शकतो खूप सारे करवंद लागलेले आहे. ह्याही सेकंड झाड आहे, यालाही खूप करवंद लागले आहे. हा थर्ड आहे, यांच्यापेक्षा लहान झाड आहे म्हणून याला तेवढे जास्त फळं नाही लागले, पण याला तरी डिसेंट थोडेसे फळं आपण बघू शकता. मग हे एक मधात पाहू शकता, हे पण सागवानाचं झाड आहे मित्रांनो. इथे पण सागवान ॲटोमॅटिक पहिलेपासूनच उगलेले होते खूप सारे, फक्त त्यांची थोडी काळजी घेत गेलो आहे आम्ही म्हणून ते थोडे टिकून आहे सागवानाचे. आणि मग तिकडे पाहू शकता जांभळाचं झाड आहे, हे पाहू शकता पेरू. आणि मग इकडे आपलं आवळ्याचं झाड. आवळ्याच्या झाडाची पण वाढ खूप चांगली झाली आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये होतं ते मग खूप लहानसं होतं हे. अजून इथे पण आवळ्याचं झाड आहे मित्रांनो. याला सध्या फुलं वगैरे नाही आहे, बट यांची ग्रोथ खूप चांगली चालू आहे. इथे रामफळाचं झाड आहे मित्रांनो. आणि इकडे वर पाहू शकता हे पण सागवानाचं झाड आहे. सागवानाचं पण खूप चांगलं झाड. इथे रामफळ पाहू शकता तुम्ही. हे आपलं बियापासूनच तयार केलं होतं मित्रांनो. खूप लहानसं झाड होतं, मी इथे लावलं होतं. आता खूप चांगलं मोठं झालेलं आहे. पाहू शकता आपलं जांभळाचं झाड आहे मित्रांनो. आणि हे जे आहे थोडंसं इकडे पाहू शकता हे बांबू आहे मित्रांनो. किती हिरवेगार झाले पाहू शकता तुम्ही बांबूचे झाडं. मग इथे पण आवळ्याचंच झाड आहे मित्रांनो. इथे परत एक सागवान आहे. इथे सागवान खूप जास्त आहे मित्रांनो. आणि इथे पाहू शकता खजूरचं झाड आहे. खजूरच्या झाडाची पण खूप चांगली वाढ सुरू आहे. इथे पण परत आवळ्याचं झाड आहे मित्रांनो. इथे परत आंब्याचं झाड आहे. इथे परत मित्रांनो मोसंबीचं झाड. मोसंबीच्या झाडाला सध्या फुलं वगैरे काही नाही लागले, नंतर लागतील तेव्हा पाहू. मग इकडे पण लिंबाचं झाड आहे. इथे पण आहे आपलं सागवानाचं झाड. हे केळाचे झाडं लावून ठेवले लहानसे मित्रांनो. याला मोठे झाले की आत्ताच कटिंग केली होती. आता हे लहानसे केळाचे झाडं लावलेले आहे. ते आगाडा केना वगैरे लावून ठेवलेला आहे.
इथे पण पित्रांनो पाहू शकता केळाची झाडं लावून ठेवले. इथे पाहू शकता आता हे तुळशीचे झाडं आहे. तुळशीचे पण खूप सारे रोपं आहे इथे लागलेले आहे. इथे पण मेन एंट्रन्सवर असं गेट आहे आणि मग इकडे एक लहानसं असं घर तयार केलेलं आहे. मग पूर्ण आपला फार्म हाऊसचा टूर होता. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्हीचे टाकून दिल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. अजून इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा. आता स्क्रीनवर व्हिडिओज येत असतील, खताची प्लेलिस्ट इथे येत असेल त्याला क्लिक करून नक्की पहा. धन्यवाद.